नमस्कार. आज आपण महाशिवरात्री विशेष उपवासाचे थालीपीठ कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. शिवरात्रीच्या उपवासाला भगर किंवा वरई अजिबात चालत नाही. त्यामुळे आज आपण भगर किंवा वरई न वापरता फक्त साबुदाणा आणि बटाट्यापासून हे थालीपीठ तयार केलेले आहेत. त्यामुळे एकदम झटपट तयार होतात. चवीला तर एक नंबर तयार झालेले आहेत. मस्त असे खरपूस आणि खमंग असे 2 चमचे तुपामध्ये भाजून घेतलेले आहेत. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थालीपीठ तयार करण्यासाठी मी 1 वाटी साबुदाणा रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता. आधीच भिजवून घेतलेला आहे. त्यामुळे साबुदाणा कसा भिजवायचा ते तुम्हाला सांगते. आपली छोटी आमटीची वाटी होती ना, तेवढा साबुदाणा घेतला होता. सुरुवातीला 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर त्यावरती अगदी थोडंसं पाणी ठेवलं होतं आणि रात्रभर भिजत ठेवला. आपण नॉर्मली साबुदाण्याची खिचडी बनवताना ज्याप्रमाणे भिजत घालतो ना साबुदाणा, अगदी त्याच पद्धतीने भिजत घालायचा आहे. हे पहा, साबुदाणा अजिबात चिवट किंवा चिकट झालेला नाही. प्रत्येक दाणाने दाणा मस्त असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे असा भिजवायचा आहे. आता साधारणतः 1 वाटी साबुदाण्यासाठी मी मध्यम आकाराचे 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. बटाट्याची चांगली अशी सालं काढून घेतलेली आहे. बटाटा हाताने कुस्करून न घालता असं किसणीने किसून घेतला तर काय होतं, आपलं जे साबुदाण्याचं थालीपीठ बनवण्याचं आपलं जे पीठ आहे ना, त्याला बाइंडिंग छान येतं आणि बटाट्याचे मोठे मोठे कण शिल्लक राहत नाही. मस्त असं हे थालीपीठचं पीठ मिळून येतं. त्यामुळे लक्षात ठेवा, असा शक्यतो किसणीने किसून घ्यायचा आहे बटाटा, म्हणजे मोठ्या गाठी शिल्लक राहणार नाही. 4-5 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं अद्रक मी वाटून घेतलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये. अद्रक आणि हिरवी मिरचीचा ठेचा घातलेला आहे. अर्धा चमचा प्लेन लाल तिखट घालायचं आहे. लक्षात ठेवा, प्लेन लाल तिखट घालायचं, गरम मसाला वगैरे अजिबात घालायचा नाही. लगेचच 2 ते 3 चमचे आपल्याला या ठिकाणी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे. कूड एकदम जाडसर ठेवायचा नाही, थोडासा बारीकच ठेवायचा आहे. चवीनुसार मीठ घालून घेतलं. लगेचच मोठे 2 चमचे ताजं दही घालायचं आहे. दही जास्त आंबट घालायचं नाही. जर तुमच्याकडे दही नसेल ना, तर तुम्ही ह्यावेळी या ठिकाणी ना अर्धा लिंबाचा रससुद्धा पिळून घालू शकता. आणि थोडीशी साखर जर तुम्हाला आवडत असेल ना, तर अर्धा चमचा पिठी साखरसुद्धा ॲड करू शकता. थोडंसं लिंबू आणि साखरेचं कॉम्बिनेशन थालीपीठच्या मिश्रणामध्ये असलं ना, की ना थालीपीठ चवीला खरंच खूप छान लागतात. मला ना जास्त साखर आवडत नाही, साखरेचा गोडावा. त्यामुळे मी साखर न वापरता या ठिकाणी दही वापरलेले आहे आणि हे थालीपीठ तयार करून घेणार आहे. हे पहा, मस्त असं आता हे पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. बटाट्यामध्ये ना भरपूर मॉइश्चर असतं, त्यामुळे वरतून पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही. बटाट्यांच्या मॉइश्चरमध्येच मस्त असं या पिठाचा उंडा किंवा गोळा तयार होतो. थोडंसं मला ना तिखट कमी वाटते, म्हणून मी प्लेन लाल तिखट आणखी अर्धा चमचा घालते आणि चांगलं असं मिक्स करून घेते. या ठिकाणी मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे, त्यामुळे ना रंग छान येतो. ती जास्त तिखट नसते. तुम्हाला जर लाल तिखट घालायचं नसेल तर पूर्णपणे हिरव्या मिरचीतलं सुद्धा तुम्ही थालीपीठ तयार करून घेऊ शकता. हे पहा, अशा प्रकारे जरासुद्धा पाण्याचा वापर न करता मी मस्त असं हे पीठ जे आहे थालीपीठचं ते एकजीव करून घेतलेलं आहे. हे पहा, परफेक्ट. तुम्ही या ठिकाणी थिकनेस कन्सिस्टन्सी पाहू शकता. छान असा गोळा तयार झालेला आहे. 1 वाटी साबुदाण्यासाठी मध्यम आकाराचे 3 उकडलेले बटाटे घेतले होते. अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे. हे पहा, थालीपीठसाठी लागणारे मिश्रण तयार आहे. एका मिक्सिंग बाउलमध्ये काढूयात आणि साधारणतः 5 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊयात, म्हणजे कसं थोडंसं भिजल्यामुळे चव आणखी छान येते. आता थोडंसं ना मी हाताला तूप लावून घेतलेलं आहे. असं उंडा तयार करून घ्यायचा आहे. तुम्हाला थालीपीठ केवढं मोठं छोटं हवं असेल ना, त्यानुसार तुम्ही या मिश्रणाचा उंडा घ्यायचा आहे. असा गोलाकार करून घ्यायचा आहे. आता आपण थालीपीठ ना प्लास्टिकचे जे जाड कागद असतात ना, त्यावरती थापणार आहे. प्लास्टिकचा पातळ कागद अजिबात वापरायचा नाही. जाड क्वालिटीचे सुद्धा कागद भेटतात, ते कागद वापरून आज आपण थालीपीठ तयार करणार आहोत. पोलपाटावरती हे पहा, अशा प्रकारे एका कागदाला मी तूप लावून घेतलं आहे ब्रशने. लगेचच हा थालीपीठचा उंडा ठेवायचा आहे तयार करून घेतलेला. दुसऱ्या कागदाला सुद्धा तूप लावायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तो कागदसुद्धा उंड्यावरती ठेवायचा आहे. आणि सुरुवातीला ना डायरेक्ट असं थाळीने प्रेस न करता हाताने व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रमाणे हे बघा बोटांनी असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि थोडंसं असं गोलाकार करून घ्यायचं आहे. परफेक्ट. असं थोडंसं गोलाकार झालं ना, त्याच्यानंतर आपल्याकडं जे एखादी थाळी किंवा जड वस्तू असते ना, त्याने चांगलं असं प्रेस करायचं आहे. 2-3 वेळा प्लास्टिकचा कागद असा गोल फिरवत प्रेस केल्यानंतर थालीपीठ हवं तेवढं मस्त असं पसरलं जातं आणि मस्त असं गोलाकार तयार होतं. हे पहा, मी 2-3 वेळा अशी प्लेट आहे ना, ती कागदासकट गोल फिरवत मस्त अशी प्रेस केलेली होती. छानच आपलं हे थालीपीठ तयार झालेलं आहे. हे पहा, जास्त जाड देखील नाही, जास्त पातळ देखील नाही, मध्यम असा आकाराचं करून घेतलेला आहे. वरचा आता प्लास्टिकचा कागद जो आहे ना, तो काढून घ्यायचा आहे. त्यापूर्वी तुम्हाला जर थालीपीठ थोडंसं जाड वाटत असेल ना, तर हाताच्या बोटांनी थोडंसं शेप देऊन गोलाकार करून घेऊ शकता.
आता प्लास्टिकचा कागद वरचा काढायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे थालीपीठ आता आपल्याला त्यावरती घालायचं आहे आणि छान असं भाजून घ्यायचं आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अजिबात प्लास्टिकच्या कागदाला वगैरे कुठेही हे थालीपीठ चिटकत नाही। सुरुवातीला ना पॅनला असं थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे थालीपीठ जे आहे ना ते प्लास्टिकच्या कागदावरून असं हळूवारपणे हातावरती काढून घ्यायचं आहे आणि तव्यावरती घालायचं आहे। अजिबात थालीपीठ तुटत वगैरे नाही, अख्खच्या अख्खं मस्त असं निघतं, कुठेही प्लास्टिकच्या कागदाला सुद्धा चिटकून राहत नाही। हे पहा अशा प्रकारे। आता गॅसची फ्लेम ना जास्त मोठी ठेवायची नाही, अगदी कमी ते मध्यम आचेवरती अंदाज घेत घेत आपल्याला हे थालीपीठ खरपूस आणि खमंग भाजून घ्यायचं आहे। जास्त मोठा गॅस केल्यानंतर बाहेरून ते जळल्यासारखं वाटतं आणि आतून तसंच कच्चं राहतं। थोडंसं वरतून तूप किंवा तेल लावायचं आहे आणि अगदी कमी ते मध्यम आचेवरती आपल्याला अगदी खरपूस असं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे। थोडंसं सुरुवातीला झाकण ठेवायचं आहे एक टाईम। हे पहा अशा प्रकारे झाकण ठेवून अगदी कमी आचेवरती 1 मिनिट मी थालीपीठ भाजून घेतलेलं आहे। वरची बाजू पहा मस्त अशी थोडासा त्याचा रंग बदललेला आहे। आता थालीपीठची बाजू आपण बदली करून घेऊयात। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त असं लालसर रंगावरती हे थालीपीठ खरपूस आणि खमंग भाजून घ्यायचं आहे। साबुदाणा घातलेला आहे त्यामुळे ना जास्त वेळ कमी ते मध्यम आचेवरती भाजायचं। तुम्हाला जर कडक हवं असेल ना थालीपीठ तर अगदी कमी आचेवरती सुरुवातीपासून भाजा, म्हणजे मस्त असं कुरकुरीत थालीपीठ तयार होतं। जर मऊ लुसलुशीत हवं असेल तर मध्यम ते मंद आचेवरती अंदाज घेत घेत भाजायचं आहे। हे पहा अशा प्रकारे कलथ्याच्या मदतीने प्रेस करत करत मस्त असं खरपूस आणि खमंग असं मी हे थालीपीठ भाजून घेतलेलं आहे। रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे। याच पद्धतीने मी अजून एक थालीपीठ तयार करून दाखवते। हे थालीपीठ बनवायला ना फार सोपे आहेत, अगदी झटपट तयार होतात। विशेष म्हणजे ना कोणत्याही प्रकारची जास्तीची पूर्वतयारी करावी लागत नाही, फक्त साबुदाणा रात्री भिजत घालायचा आणि फटाफटाचे थालीपीठ तयार करून घ्यायचे। हे पहा हे दुसरं थालीपीठ देखील अगदी खरपूस आणि खमंग असं हे तयार झालेलं आहे। छान असं भाजून घेत आहे मी आता। जेवढं थालीपीठ तुम्ही खरपूस भाजून घेणार ना तेवढं थालीपीठ छान असं कुरकुरीत होतं। तर मला कुरकुरीत थालीपीठ खूप आवडतात त्यामुळे मी थोडंसं कुरकुरीतच होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे। हे पहा अशा प्रकारे मी 2-3 थालीपीठ हे भाजून घेतलेले आहे। खरंच चवीला ना खूप छान तयार होतात। आता उद्या महाशिवरात्री आहे, महाशिवरात्रीच्या उपवासाला साबुदाणा खिचडी खाऊन जर कंटाळा आला असेल तर एकदा तरी माझ्या पद्धतीने हे साबुदाण्याचे थालीपीठ नक्की ट्राय करून पहा। घरात तर सर्व मंडळींना फार आवडतील ही माझी 100% खात्री आहे। उपवासाचे मी बरेच पदार्थ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा। तुम्ही हे थालीपीठ एखाद्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता। रेसिपी आवडली असेल तर उद्या नक्की करून पहा, कसे झाले मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका। असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा।